संपूर्ण राजकारण बाजूला ठेवून शिरगाव गाव अक्षरशः सुजलाम सुफलाम करण्याच्या माध्यमातून एकवटताना दिसून येतोय. युवक वर्ग एकवटताना दिसून आलाय आणि याच माध्यमातून नाम फाउंडेशन आणि शिरगावचे ग्रामस्थ संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं करताना दिसत आहेत. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आणि या गावकऱ्यांच्या माध्यमातून एकीचं बळ कसं निर्माण केले आपण आणि युवकांच्या माध्यमातून कसा फंड उभा केला आणि कसं काम चालू आहे हे सर्व काय सांगा थोडक्यात याबाबत. आमच्या गावात पाण्याचा प्रश्न अतिशय म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढा काय तर गंभीर नाही, पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर आहे. त्यामुळे काय झालंय, जनावरांचा चारा आणि शेतीचे पाणी ह्याचा लय मोठा आम्हाला हे त्या अडचण आहे. त्यामुळे काय झाले, ग्रामस्थांनी काय केलं, आम्ही एक मिटिंग भरावी देवळात आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं आम्ही आमचे मधुदादा असतील आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी नाम फाउंडेशनच्या मदतीनं आमच्या मशीन आणलं आणि युवकांच्या सहकार्यातून सर्व लोकवर्गणीतून हा सगळा निधी उभा केला आहे. काही मंडळांनी, गावातली जी मंडळं होती त्यांनी पण थोडा थोडा निधी आम्हाला डिझेलसाठी दिला. त्या संदर्भात ही कामं चालू आहेत आता. म्हणजे तुम्ही स्वतः हातून अजून कुठून काय फंड आलेला नाही, पण स्वतः सगळं लोकवर्गणीत काम चालू ठेवलं. तसं मोठ्या प्रमाणात तुमचं काम चालू आहे. मागं पॉकलिन चालताना दिसून येते. काय सांगाल तुम्ही, युवक वर्ग मोठ्या प्रमाणात एकवटला आणि काय करू शकतो हे मूर्तिमंत उदाहरण तुमच्या शिरगावमध्ये दिसून येते. काय सांगाल थोडक्यात याबाबत. युवकांनीच उठाव केला. प्रथम तर तुम्हाला सांगतो, पाण्याची भीषण अवस्था आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही एवढा, पण शेतीच्या पाण्याचा आहे. ते आता आम्हाला थोडा लेट झाला, मे मध्ये आम्ही जागा झालो, पण आता जे उठाव झाला ते आम्ही सांगितले, पाऊस झाला काय झाला तरी 12 महिने हे काम चालू ठेवायचं. ही कामं आपल्याला शाश्वत आहेत. ग्राउंड लेवलला ही कामं झाली तर आपल्याला पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी आमचा सुटू शकतो. हो, शेतीच्या पाण्याचा बाबा तुम्ही काय सांगाल. ज्येष्ठ आहे तुम्ही, भरपूर पावसाळी तुम्ही पाहिलेले आहे, राजकारण जवळून पाहिले. असं जर सर्व गावांनी केलं तर वेगळा संदेश जनतेपर्यंत जाईल आणि खरंच हाच संदेश तुम्ही शिरगावकर पोहोचवताय का सगळीकडे. आणि तुम्ही ज्येष्ठ आहे तर यांना कसं प्रोत्साहन देत आहे आणि संदेश तुमचा कशा पद्धतीने लोकांपर्यंत जाईल. आम्ही या तरुण मुलं जे आहेत ना, त्यांना प्रोत्साहन दिलंय की तुम्ही जे काय कराल ते आमचा पाठिंबा आहे सर्व. आम्ही जे काय कमी पडल तिथं आम्ही उभं राहणार म्हणजे असं सर्व त्यांना माहिती त्यांना दिलेली आहे आम्ही सर्व. काय वाटतंय, बाकीच्या गावांनी तुमचा आदर्श घेण्यासारखं तुमचं काम आहे. अक्षरशः जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी राजकारण कुठल्या पातळीवर गेले, भारताचा असो किंवा महाराष्ट्र असो, कुठल्या पातळीवर गेले ते सांगायची काही वेगळी गरज नाही. परंतु हे अशी जर कामं गावोगावी व्हायला लागली तर वेगळं चित्र दिसेल भारताचं आणि महाराष्ट्राचं. काय सांगाल थोडक्यात, तुमचं शिरगाव यासाठी आदर्श ठरतंय का, काय सांगाल. हे जर काम पूर्ण झालं तर हा आदर्श प्रत्येक गावापर्यंत पोहोचेल असा आम्हाला अंदाज आहे. बाबा तुम्ही काय सांगाल. हे मोठ्या प्रमाणात माझं पॉकलेन चाललाय, अक्षरशः तुम्ही सीसीटीव्ही काढताय, मोठ्या प्रमाणात खोलवर सीसीटीव्ही, पाणी अक्षरशः मुरणार आहे. काय वाटतंय, आता जून महिना चाललाय आणि पाऊस आता सुरुवात करतोय, काय वाटतंय तुम्हाला थोडक्यात. पाण्याची एकदम गंभीर परिस्थिती आहे गावाला. म्हणजे कॅनलचा काही सोर्स नाही शेतीच्या पाण्याचा. हा, शेतीच्या पाण्याचा. त्या कवठे केशवची बरेच वर्ष वाट बघून त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे आता गावानीच तरुण पिढीनं मिटिंग घेऊन ठराव केला आणि म्हटलं आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, म्हणून लोकवर्गणीतनं हे काम चालू केलेलं आहे. लोकवर्गणीचं चालू केलंय. तुम्हाला काय सांगाल, तुम्ही गेली किती वर्ष राजकारणात काम करता, समाजकारणात काम करता आणि तुमचा शब्द आदर्श मानला जातो. काय सांगाल थोडक्यात याबाबत. आता खरं सांगायचं तर आमचं गाव हे पाण्यापासून पूर्वीपासूनच वंचित आहे आणि गावाचा काम करत असताना किंवा आमच्या या समाजकारणात काम करत असताना, गावच्या ह्याच्यात काम करत असताना एक अनुभव आला पूर्वी हरियालीच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळी जलसंधारणची कामं झाली आणि त्यामुळं आमच्याकडे पाणी जे काही दिसतंय ते थोड्या प्रमाणात पाणी आम्हाला मिळालं आणि त्या ह्याच्यातून प्रेरणा घेऊन गावातल्या तरुण वर्गानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमचा एक ग्रुप आहे, त्या माध्यमातून एक उठाव केला, एक चळवळ राबवली की पाणी ह्या प्रश्नावर त्यांनी गाव एक केलं की विशेषतः या तरुण वर्गाचं कौतुक केलं पाहिजे की मुंबई पुण्याला राहत असताना सुद्धा ह्या लोकांचं लक्ष गावामध्ये, गावातल्या लोकांच्याकडे की बाबा आपल्या गावाची परिस्थिती, शेती कमी आहे. म्हणजे मुंबई पुण्याची लोक मदत करतात. मुंबई ही जी संकल्पना म्हणजे हे जे प्रेरणा आहे किंवा हे जे उठाव केला ते पुण्या मुंबईच्या तरुण वर्गाने केला. त्यांनी ते आम्हाला म्हणले आम्हाला असं करायचंय, अशा हे योजना आहेत. तर मी त्यांना थोडं मार्गदर्शन केलं
की बाबांनो शासकीय योजना असतील त्यांना प्रयत्न करूया, त्याला वेळ लागतो. पण जर आपण जलसंधारणाची कामं ही जी राबवली, प्रभावीपणे राबवली, तर आपल्या गावचा पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा विषय हा मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. आणि त्यांनी गाव जमा केलं, गावामध्ये लोकांना तयार केलं, उद्युक्त केलं. या तरुण विशेष हे सगळं जे काम चाललंय हे तरुणांच्या एकीचं बळ, की तिथं राजकारण, समाजकारण, हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा अजिबात काही संबंध नाही. की गावानं उत्स्फूर्तपणे तरुण पिढीने एकत्र येऊन ही संकल्पना राबवायचं ठरवलं आणि नुसतं न राबवता ती प्रत्यक्षात ही आता हे तात्पुरतं नाही चाललेलं, की आम्हाला आमचे काही इथले तरुण आहे ते लोकवर्गणी आहे, गावातला फंड असेल, लोकवर्गणी असेल. त्याचबरोबर बाहेरून काय मिळते की कंपन्यांचा CSR मधनं काही निधी उपलब्ध होत आहे का, त्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. आमची मुलं पुण्या मुंबईत नोकऱ्या करतात, त्यांचं रोज ह्या कामावर लक्ष आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून रोज संपर्क आहे लोकांचा, की बाबा हे असं केलं पाहिजे, ही आमकं हे केलं पाहिजे. आता कालच कृषी विभाग आम्हाला चांगलं सहकार्य करतो. राज्य शासनाच्या कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आमच्याकडे शेळके म्हणून आहेत, त्यांचं उत्तम सहकार्य इथं आहे. की बाबा ते म्हणले आपण ही बंधारात ही करतोय बाजूला, पण त्याचबरोबर जर प्लगिंग केलं पलीकडं, म्हणजे दगड आता इथं नाही ते श्रमदानातनं श्रमदानातनं याला प्लगिंग करायचं पलीकडं, म्हणजे दगडी रचायचे की हे वाहिलं नाही पाहिजे. तर त्या पद्धतीत त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना इथं राबवतायत. आणि त्याला आमचं तरुण वर्ग असेल आणि ग्रामस्थ असतील यांचा मोठ्या प्रमाणात या कामाला विशेषतः तरुण वर्गाचा आणि गावातल्या समस्त ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे. की तुम्ही करा, तुम्ही जे काय कमी पडेल ते आम्ही देतो. शासनावर विसंबून न राहता जे काय करायचे ते आपणच करू. या माध्यमातून यांनी उठाव केलाय. मी त्या तरुण वर्गाचं माझ्या वतीनं आणि आमच्या ज्येष्ठ गावाच्या वतीनं विशेष आभार मानीन. काय वाटतंय तुम्हाला की कशा पद्धतीनं युवक एकवटलाय आणि शिरगावमध्ये खरंच पाण्यासाठी एक वेगळं काम केलं जातंय? सातारा जिल्ह्याचा आदर्श जे घ्यावा असं वाटतंय, तर ही शिरगावचा घ्यावा असं वाटतंय. काय सांगाल तुम्ही? यासाठी तुम्ही एक युवक वर्ग एकवटलाय, काय सांगाल? सध्या शिरगावमध्ये आता सगळे युवक वर्ग एकवटलेत. जलसंधारणाच्या कामातून असं डीप सिटी घेण्याचं ठरवलेलं आहे. त्याची संकल्पना कृषी विभाग, परत आपला कृषी विभागाचा आत्मा विभाग, परत नरेगा विभाग आपला ग्रामपंचायतीचा, परत आता नवीन जी योजना पण याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, या डीप सिटी जर घेतल्या आपण, डोंगर भाग आहे आपला शिरगावला. भौगोलिक परिस्थिती म्हणलं तर 50% डोंगर भाग आहे. हा डोंगर भागातून जर हा डीप सिटी घेतला तर गावाचा शाश्वत म्हणजे पाण्याचा एक स्रोत निर्माण होईल आणि त्यातून पुढे आपल्याला पाण्याचे टंचाईची झळ बसणार नाही असा युवकांनी निर्धार घेतलेला आहे. त्यातनं व्हॉट्सअप ग्रुप तयार केला शिरगावच्या युवकांनी आणि त्यातनं गावाला साथ घातली की बाबा आपण काहीतरी गावासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत तयार करू. आणि त्या माध्यमातून जे असे युवक, जे चांगले विचार करणारे गावातील युवक एकत्र आले. त्यांनी स्वतःचा एक श्रमदानातून आणि एक लोकांच्या सहभागातून बाबा पैसे निधी गोळा करायचा. त्यासाठी ग्रामपंचायतीनं पण पुरवठा केला की बाबा नाम फाउंडेशनला आपण अर्ज देऊया. नाम फाउंडेशनचा पाठपुरावा करून नाम फाउंडेशन आम्हाला हे पोकलेन दिलेलं आहे. हे 3 दिवस झालं आज पोकलेन इथं चालू आहे. जवळजवळ हा आत्ताच एक 5% काम झालेलं आहे डोंगर भागातून. हे डीप सिटी चाललेले जवळजवळ आता आज 3 दिवसात जवळ 2000 फूट काम झालेलं आहे लांबीच्या नुसार. आणि ह्याची रुंदी म्हणाल तर 8 फूट आहे, खोली 5-6 फूट आहे. हे आत्ताशी 5% काम झालेले. ह्याच्यातून अजून आम्हाला बरेच डिझेलसाठी पैसे गोळा करायचे आहेत. त्यासाठी आपल्या युवकांनी गावामध्ये साथ घातली. प्रत्येक गरटी 1000 रुपये काढणे. तर आमच्या गावाचं एक ग्रामस्थ मंडळ म्हणून एक खातं निधी असतं जे यात्रेसाठी असतं. त्यांनी आम्हाला ह्या कामासाठी 1 लाख रुपये म्हणून दिलेले आहेत. परत एक पारायण विभाग आहे आमच्या, म्हणजे पारायणाचं जे काम चालतं गावामध्ये, त्यांनी एक 50,000 रुपये आम्हाला देव केलेले आहेत. असे आता 1.5 लाख जमा झालेले आहेत. परत असे आमच्या गावातील सार्वजनिक मंडळ आहेत, गणेश मंडळ आहेत, दुर्गादेवी मंडळ आहेत. त्यांनी सुद्धा साथ घातली बाबा आम्ही सुद्धा आमचा काहीतरी खारीचा वाटा उचलू. आणि ह्यासाठी असे पैसे गोळा झालेले आहेत. दररोज इथं एक 20-30 युवक येतात, भेट देतात, एक काम पाणी करतात. त्यातनं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन काहीतरी खिशातील आपले एक पैसे 1000-2000 रुपये करतात, हा मदत करतात. त्या माध्यमातून आम्ही अख्खा डोंगर परिसर हा पिंजून काढून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं पाणी मुरवता येईल तिथं तिथं आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि गावासाठी शाश्वत जलस्रोत तयार करणार आहे.
जेणे काय भविष्य काळात गाव असं पाणीदार झालं पाहिजे. जे आपल्या दुष्काळ भागातील गावांनी जो आदर्श घडवलेला आहे पाण्यासाठी, त्याप्रमाणे आमचं गाव सुद्धा आदर्श घडवलं असं मला खात्रीशीर वाटतंय. मी सुद्धा ग्रामपंचायतीचा ग्राम रोजगार सहाय्यक सेवक आहे. मी सुद्धा ह्यातून जलतारा सारख्या योजना असतील, डीप CCT सारख्या असत्या, दगडी बांध सारख्या असतात, त्या सुद्धा योजना राबवणार आहे. अशा प्रकारे आमचे युवक चांगले सहकार्य करतात. ज्येष्ठ नागरिक असतील, जे मुंबईला कर्मचारी असतात, त्यांचा जरी सहभाग असला तरी बऱ्यापैकी इथं प्रतिसाद मिळतो. गावातील जे अनुभवी जे लोक आहेत, ज्यांनी पूर्वी ह्याच्यामध्ये काम केलेले आहे, आमचे ग्रामस्थ मंडळ असेल, ग्रामपंचायतीचे लोक असतील, इतर जे राजकारणी लोक, ते सुद्धा इथं उत्स्फूर्त सहभाग देतात आणि कामासाठी चांगले म्हणजे काय करतात, पाहणी करतात, मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे शिरगाव गाव भविष्यात मला वाटतं पाणीदार गाव झाल्याशिवाय राहणार नाही. एक व्हॉट्सअप ग्रुप काय करू शकतो, तसं पाहिलं तर व्हॉट्सअप ग्रुपचं काम राहिलंय फक्त आता वाढदिवस साजरा करणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आणि वाद घालणे, फक्त हे व्हॉट्सअप ग्रुपचं काम राहिलेलं आहे. परंतु शिरगाव त्याला अपवाद ठरतंय आणि या शिरगावमध्ये व्हॉट्सअप ग्रुप काम करतोय तो म्हणजे या समाज उपयोगी उपक्रमासाठी. आणि तसं पाहिलं तर नाम फाउंडेशन आणि इथले युवक कशा पद्धतीने हे काम करतात याचं मूर्तिमंत उदाहरण दिसून येतं. हे पॉकलेनच्या साह्याने कशी पद्धतीने CCTV काढण्यात येते. हे आता जून महिना आहे बघा, आणि या जून महिन्याच्या माध्यमात पाऊस थोड्या दिवसातच आगमन येईल आणि मान्सूनचं आगमन झाल्यानंतर ही CCTV भरल्यानंतर खरंच अक्षरशः या सर्व हिरवळ या बाजूने पसरताना दिसून येणार आहे. आणि जर युवक एकत्र आला तर कशा पद्धतीने काम करतो याचं मूर्तिमंत उदाहरण हे शिरगाव आता आपल्याला शिरगावमध्ये दिसून येत आहे. आणि याचा आदर्श घेण्यासारखं आहे. युवक एक वटला तर काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण शिरगाव आहे. आणि कशा पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या समाजोपयोगी माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून कसा उठाव आहे शिरगावच्या नागरिकांचा हे दिसून येत आहे.